वेलकम टू धानेश दीपाली युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. दीपू कुठे जायचंय का? तुम्हालाच माहिती. तू सांग ना. ड्रायव्हरला माहिती. कुठे? ड्रायव्हरला माहितीये पण कुठे जायचं पटकन सांग ना. कुणीकडे जायचं सांग. नाही माहिती मला. पाम बीच रोड वर जायचं. पाम बीच रोड कळलं का? नवी मुंबई गावाला जायचं. पाम बीच रोडला जायचंय. चला तुम्हाला पण दाखवतो आम्ही. आहे का नाही दीपू? हा थांबा. आवरलाच आता सगळं आवरलंय. आपण जायचं आता. थांब पिल्लू. होय दीपू काय? फायनली आपण आलो का नाही? आलो की. कुठं आलोय आपण? पाम बीच रोड. पाम बीच रोड कसा आहे नक्की दाखवतो. पुढून दाखवणार आहे. काय दीपू दक्ष काय करायला लागलाय बघू जरा बघू. हे हायवे आहे तर इथं फक्त आणि फक्त गाडी 60 नच पळवायचं. गाडी 70 न गेला 2000चं चलन येतोय गाडीला डायरेक्ट मोबाईलवर नोटीस. कळलं का दीपू? म्हणून 60 न जायचं 50 न जायचं. समजलं का? आणि सिग्नल लई जवळ आहेत. हे कुठलं आहे सांग बघू. कुठलं सरोवर आहे ते? मान सरोवर आहे. पूर्ण सगळं मान सरोवर. उरट दिसा लागलंय. इकडून क्लिअर दिसतंय. हे बघ. हे बघू शकता इकडं मान सरोवर आहे. समोर आहे मान सरोवर. रियालिटी लय गाड्या बाबा. ज्यावेळी मी नवीन आलेलो मुंबईला दीपू इकडून त्या साईडला जायला मला अर्धा तास लागत होता. आता 2 मिनिटात जातो तिकडं मी. कळलं का? ही बिल्डिंग बघा केवढा मोठा आहे. खूप भारी लोकेशन आहे. पुढं अजून दाखवणार आहे मी तुम्हाला. येणार आहे कॉम्प्लेक्सकडे जायचं दीपू. चक्कर मारून यायचं. काय जायचं ना पुढं? थोडं करत जाऊया. असंच पुढं जायचं. हा हे बघा इकडं आता पुढं सिग्नल लागलेलं आहे. मागं सिग्नल लागला. आता गाडी कमी झालं. गाडीचं प्रमाण कमी झालं. आता आपण जाऊया. हा चला दीपू चला या. गार्डन कसं आहे दाखवतो या तुला. दीपू तिकडं गाव आहे ना. हे दिसतंय नाही पूर्ण. सीवूड आहे. सीवूड करावे गाव. हो दक्षी बघ खुश. खेळायला गार्डन भेटलं की खुश होतोय तो. करावे गाव. आम्ही आता वाशीपासून 13 किलोमीटर लांब आलेलो आहे. काय का नाही दीपू? दाखवूया की पुढनं पण थोडंसं. हा तिकडं लय भारी आहे खेळायला पोरांना पण. गार्डन मस्त आहे. हा दीपू जाऊया पुढं. बघू इकडं जरा लुक बघू तुझं लुक. हा बॉल खेळणार आता दक्षू. दाखवतो तुम्हाला बॉल. इथं सगळं जोडपं बसलेले आहेत. हे दीपू जोडपं बसलेले आहेत म्हटलं. आहे का नाही? गार्डन तरी भारी आहे राव. एक नंबर वाटलं मला. तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. काय दक्ष खेळायला लागले बघ त्या पोरीसोबत. दक्षू ये त्याला बॉल म्हणजे भारी वाटते. अरे बापरे ये. हा असं लोकेशन आहे हे. तुम्हाला मानसरोवरचा एक छोटा एक सरोवर आहे ते दाखवतो तुम्हाला. हे बघा मस्त वाटतं. दीपू तिकडे आहे. हे बघू शकता इकडं मस्त वाटतं. इकडं खूप मोठा खूप स्पेस आहे. इकडं जागा खूप असल्यामुळं लोकांना फिरायला आवडतंय. म्हणून म्हणतं तुम्हाला पण दाखवूया कसं आहे. बसायला कट्टा वगैरे मस्त आहे बघा. हो जरा गार्डन बघितलं की फ्रेश वाटलं काय? हा गावाकडं आल्यासारखं. कोल्हापूरमध्ये आल्यासारखं वाटतंय काय? परिसर
चल तिकडे पुढे जाऊया, पाणी दाखवूया. चल ये पटापट दाखवतो. हे बघ, हे का नाही जायचं आपण. आंब्याचं झाड पण आहे तिकडं, आंब्याचं झाड. आणि हे समोर जी मोठी 2 बिल्डिंग दिसतात ना, हे नेरूळमध्ये येते. नेरूळमध्ये सेक्टर 35 पासून सीवूड चालू होतोय. लोक सगळे गाव मस्तपैकी येऊन वाऱ्याला बसतात बघा पार्कमध्ये. मला अजून पुढं लय भारी वाटतंय, मला दाखवायचं झाड. दीपू यायला लागल्या. ये आणायचं. त्या आमच्याकडं पाण्यावर केंदाळ उडतंय तसं इकडं पण उठलंय वाटतं बघा. हे बघा मस्त आहे का नाही. मला असं वाटलं की कोल्हापूरच्या रंकाळ्यावर फिरायला आलोय का असं वाटायला लागलंय मला. आभाळ आलंय आता भरपूर. बहुतेक इकडे पाऊस पडतोय वाटतं. दीपू इकडे कुठे चालला ना तिकडे. ये मस्त वाटतंय राव. ते ऐक ना इकडे, हे समोर आहे ना, हे पाण्यावरचं एक केंदाळ आहे ना ग. हा पाण्यावरचं केंदाळ उठलंय इकडे. केंदाळ आहे म्हणजे काय, पाण्यावरचा वनस्पती. कळला. हे बघा, प्राकृतिक केलेलं सांडपाणी सुधार पाणी पिण्यास अयोग्य. म्हणजे काय, प्रक्रिया केलेले पाणी. हा मस्त वाटतंय हे का नाही. हे बघा इकडं दीपू, कोल्हापूरमध्ये RTO ऑफिस आहे ना, तिथं असं झाड कलरफुल म्हणजे फुलाचं झाड आहे बाई. ह्याला काय म्हणते, कोणतं झाड दीपू? हे कुठलं झाड आहे सांगा सगळेजण कमेंट करून. सांग ना तू. शोचं नाही, त्याला काय म्हणतात सांग मला. आणि हे बघी आपट्याचं हायब्रिड आपटा. हायब्रिड एवढं मोठं आहे गं पान, होय का नाही. म्हणजे एवढं मोठं पान तेवढं मोठं श्रीमंत तू, होय का नाही. चला जाऊया असं पुढं. दक्ष चल रे. दक्षला पण भारी वाटायला लागले फिरून. महत्त्वाचं सांगायचं तुम्हाला सगळ्यांना म्हटलं तर हे लोकेशन बघा तुम्ही कसं आहे. हे मानसरोवरचा उपाय म्हणजे छोटा तलाव. ह्यात मासा लय मोठा आहे दीपू. आणि इथं बोटीनं पण फिरवतात बाबा. लोकेशन बघा इकडं. ही समोर जी सिटी दिसते तुम्हाला, नेरूळ, सानपाडा, वाशी, ह्या साईडनं आम्ही आलेले. वाशी खूप लांब आहे इथून, 13 किलोमीटर असेल इथून. लांब आहे इथं. पाणी मस्त वाटतं हे बघा. आणि ह्या साईडलाच असं गार्डन केलेले आहेत, तयार केलेत ही गार्डन. म्हणून दीपू मस्त वाटतं की नाही इथं. हे बघी हे कसं फिरायला लागलं. ए दक्ष बघू इकडं. वा, बॉल टाकला त्या पोरग्याचा. टाकून दिलाय बघ त्यानं. ए बॉल टाकून दिला. म्हणून टाकला त्यानं. दिला नसता तो, देत नाही. तोंडानं कट करतोय. घेतोय बॉल घेतोय. इकडं विमान जात नाहीत बघा दीपू. इकडनं विमान वगैरे काय जात नाहीत. नाही, विमान जायला फक्त आमच्या बिल्डिंगवरच रस्ता आहे. ते त्यांचे लोकेशन असतात. हे बघा दीपाली सेल्फी काढायला गेलो आणि व्हिडिओ फोटो काढायला म्हणून ही उभारल्या आणि हिचा व्हिडिओ सुरू झाला. पचका झाला रे बाबा. जाऊया पुढं दीपो. चला काढूया, ये पुढं काढूया तिकडं. मी काढतोय मस्तपैकी फोटो तुझा, हे का नाही. वारा मस्त यायला लागले राव. आभाळ कसं आलंय बघा. आभाळ
लई मोठा आबाळ आलाय याचं, काळा काळा कुठला आबाळ आहे हो ना दीपू. इथं समोर पक्षी यायला लागलेत. हे कोणती पक्षी सांग बघू दीपू. कुठले ते काही बरोबर लाईन टू लाईन जातात ते. व्ही वरनं जातात. व्ही बगाळा 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 चालल्यात घरी. बगाळा व्ही तयार करतो व्ही आकार का तयार करतात सांग बघू पक्षी. का का सांग. आणि सारखं ते बदलत असतात. वीज नाही सगळं आकार. नाही व्हीच बनवतात ते जास्त. का माहितीये का दीपू. दीपू काय गार्डन फिरून झालेला आहे. होय कळलं का. आता आता घरी जाऊया का ह्याला ग्रँड मॉलला जायचंय फिरायला तुला. सिवूडच्या सीवूड साईडलाच आहे ना ग्रँड मॉल. चला की मग. माझं पाठीमागं जे बिल्डिंग दिसतंय ना ते बिल्डिंगच्या साईडला ग्रँड मॉल आहे. चला मग. मग काय घेणार तिथं मला. काय पाहिजे सांगा. नको मला काही काय नको. पाहिजे सांगा. मीच देतो तुला काय पाहिजे सांग. काय नको पिझ्झा खाणार. नको पिझ्झा नको. पिझ्झा खाऊया काय. गेले आता बाहेर. डाएटवर आहे. होय डाएटवर अगं इकडे ये तू. क्लिअर येत नाही बघ तिकडनं. एक दिवस डाएट हा मनात आलं की. रात्री 9 वाजता भूक जेवताना जेवायचं आणि परत रात्री 12 वाजता पिझ्झा मागवायची. मी तर रात्री 3 वाजता मागवत होतो. मग आता नाही. आता काय खायचं वगैरे काय नाही. बाहेरचं जास्त खात नाही. डाएटवर आहे. जिमला जातोय आता. जिमला जातोय आम्ही. होय का नाही. हो होय का नाही. बंद केलं आता सध्या जाणार आहे पण. ओके होय का नाही. होय जाऊया मग. चला ग्रँड मॉलला जायचं का घरी जायचं. मला जाऊ की दक्ष खेळ. दक्षू खेळल. होय दक्षूला मुतून घे नाहीतर मॉलमध्ये मुतल. काय बी तुमचं. वय मुताला आलंय. मुक्ती करायला लाव त्याला नाहीतर करून टाकल. मा पाहिजे थांब दे. कारण गरमी जास्त होत आहे ना इथं म्हणून डायपर वगैरे यावेळी वापरलं नाही. त्याला बंदच केलं आपण डायपर. डायपर आपण बंद केलं आता. म्हणजे नको कर म्हटलं करतो. करतोय. छान आहे तसं बाळ. होय असं ह्या तऱ्हेनं आपण फिरून झालेलं आहे. थोडक्यात तुम्हाला दाखवलंय. अजून एकदा एक चक्कर बघा कसा आहे. का नाही दीपू. काय जाऊया. आणि आबाळ आलंय आता. बरेच दिवसानं आबाळ आलेलं आहे. गरमी कमी आहे ना दीपू. आज जास्त गरमी नाही. जे कोल्हापूरमध्ये आपल्याला हेल्थ इश्यूज झाले नाहीत माहिती नाही ते पण आपल्याला इथं होतात. होय का नाही. हा होय खूप म्हणजे गरमी लई असते इकडं. वातावरण आणि कामाच्या ह्याच्यामध्ये ना कळत नाही काय आजार होतात आणि काय. जरा गरम व्हायला गेलं म्हणून थंड पाणी पिलं. परवा दिवशी खा खोकला लागलो. होय का नाही. या तरीनं दीपू थांब जरा 2 मिनिटं. या तरीनं मस्तपैकी सीवूडला आपण आलेलो आहे का नाही दीपू. आता भारी वाटलं गार्डन मध्ये वगैरे. असं कोल्हापूरमध्ये रंकाळ्याला फिरायला आलो असं वाटत होता. मग आता आपण घरी जायचं आहे. नाही सेंट्रल मॉलला फिरायला जायचं ना. तर आपण सेंट्रल मॉलला फिरायला जाऊया. दक्षू पण खेळायला लागले थोडं. आणि हां सगळं निवांत बसून बघायला लागलाय. तो ऑब्झर्वेशन करायला लागलाय. कारण असं लोकेशन किंवा एवढं स्पेस वाचीलं नाही आहे. हे बघ पोरं कसं खेळतात तिथं. होय थँक्यू सो मच सगळेजण आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय बाय. असंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दक्षू इकडं बघ कोण आहे. इकडं बघ कोण आहे. हा बॉल घरी गेल्यावर. आता आम्ही घेऊन आलो नाही. येताना बॉल घेऊन येतो मी तुला खेळायला. होय बाय. बॉल पाहिजे तुला दक्षू. कसला बॉल पाहिजे. बॉल घेऊया तुला. फिरुनी कावळा पकड. काय का कोणाचा फोन आला दीपू. काय बघायला पाहिजे. बघ की कोणाचा फोन आलेला मागाशी वाजत होता. कोणाचा फोन आहे. कर की. करते की. हा करणार आहे. लय पांढरा दिसले. मोबाईल बंद कर बघू. गोरीच आहे मी. हा गोरी आहे. एवढं गोर दिसले कसं काय. मग एवढं काळ दिसायला लागलंय. मी काळच आहे. हे लय गोर आहे बी. गोळी आहेस तू गोळी.
ए चल White. दक्षिण चल जाऊया चला